महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बालकीर्तनकार हरिभक्त परायण स्वरालीताई गोपाळ जाधव यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार 2026 जाहीर। पुणे येथे दिमागदार सोहळ्यात सन्मान। वय लहान पण प्रबोधनाचे पाऊल महान। आपल्या सुश्राव्य आणि अभ्यासपूर्ण कीर्तनाच्या माध्यमातून समाजमानावर संस्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार हरिभक्त परायण स्वरालीताई गोपाळ जाधव यांना या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे। विजन फॅमिली संस्थेच्या वतीने आयोजित एका दिमागदार आणि भावपूर्ण सोहळ्यात हा गौरव करण्यात आला। मंगळवार दिनांक 3 जून 2026 रोजी पुणे येथील घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत स्वरालीताईंना हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला। याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नीलमताई गोरे मॅडम, उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद, स्वरदाताई बापट मॅडम, अध्यक्ष विद्या समिती पुणे महानगरपालिका, श्री राहुल लोहगावकर सर, लोकप्रिय आरजे, श्री अशोकराव पलांडे सर, उपाध्यक्ष डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्यासह इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वच वक्त्यांनी स्वरालीताईंच्या वक्तृत्वाचे आणि समाज प्रबोधनाच्या ध्यासाचे भरभरून कौतुक केले। आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात जिथे लहान मुले इतर गोष्टींमध्ये व्यग्र असतात, तिथे स्वरालीताईंनी अवघ्या बालवयात कीर्तनासारखे पवित्र आणि खडतर माध्यम निवडले। कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा यावर प्रहार करत नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे मोठे कार्य त्यांनी हाती घेतले आहे। त्यांच्या याच निष्ठेची दखल घेत विजन फॅमिलीने त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले। स्वरालीताईंना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार मिळाल्याची बातमी समजतात संपूर्ण वारकरी संप्रदाय, त्यांचे कौटुंबिक व मित्रपरिवार तसेच सोशल मीडियावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे। हा पुरस्कार म्हणजे स्वरालीताईंच्या पावनवाणीचा आणि अविरत सेवेचा सन्मान आहे, अशी भावना हितचिंतकांनी व्यक्त केली आहे। व्यासपीठावर उभे राहून समाज प्रबोधन करणे ही काही सोपी गोष्ट नाही। त्यातही बालवयात हे शिवधनुष्य पेरणाऱ्या स्वरालीताई या महाराष्ट्राच्या वैभव आहेत। त्यांच्या पुढील कीर्तन सेवेला आणि भावी प्रवासाला खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, पुणे।